नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला जाड्या पोह्यांपासून एक भाकरीला लावण्यासाठी डांगराचा प्रकार करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी प्रथम काय करते तर हे पोहे मी कढईत घालते. 1 वाटी जाड पोहे घेतलेत आणि हे मी चांगले जरा चुरचुरीत असे भाजून घेणार आहे, म्हणजे त्याचं पीठ चांगलं होतं आणि खमंग होतं. त्याच्यासाठी हे मी जरा चांगले असे भाजून घेते. हे भाजून झाले की मी ते गार करून मिक्सरला दळून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. हे पण जसं आपण उडदाचं डांगर करतो तसंच हे डांगर मी करणार आहे. फक्त आता आपण त्याच्यात कांदा घालणार नाही. श्रावण असल्यामुळे बिना कांद्याचं कोथिंबीर वगैरे घालून आपण त्याला सजवायचं आहे. कोथिंबीर फोडणी घालायची आणि छानपैकी असं ताकात कालवायचं आणि हे छान खमंग डांगर लागतं. भाकरीशी खूप सुंदर लागतं. असं आपण डांगर करणार आहोत. पोहे कारण मुळात पोहे भाजलेलेच असतात, त्याच्यामुळे काय हे नाही, प्रश्न नाही. थोडं फक्त गरम करून घ्यायचे म्हणजे दळले चांगले जातात. कुरकुरीत करून घ्यायचे. आपले हे पोहे भाजून झालेले आहेत, कारण ते काय फार भाजायचे नाही. ते बघा चांगले चुरचुरीत झालेले आहेत, त्याच्यामुळे भाज करते. आणि ते थंड झाले की आणखीन कुरकुरीत होतात. आता आपण हे पोहे आपले थंड झालेले आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे आणि चांगलं बारीक वाटून घेणार आहे आणि मग तुम्हाला डांगराची पुढची कृती दाखवणार आहे. आता आपण हे पोहे छानपैकी वाटून घेतलेत. हे बघा, हे 2-3 चमचेच पीठ होणार आहे. इकडे आपण आधी फोडणी करत ठेवणार आहोत. ह्याला फोडणी घालायची आपल्याला. चवीप्रमाणे मीठ, नंतर लाल तिखट घालणार आहे. ओली मिरची घातली चिरून तर किंवा ठेचा घातला तरी पण चालेल, पण मी लाल तिखट घालणार आहे. नंतर आधी आपण आता फोडणी करून घेऊया छानपैकी. या डांगराला फोडणी खूप छान लागते. तेल तापलं की आपण मोहरीनी जिरं दोन्ही असं घालणार आहोत. जिऱ्या मोहरीची फोडणी. तेल तापलेलं आहे. जिरं आणि मोहरी दोन्ही घातली आहे. गॅस घालवून टाकणार आहे कारण पटकन तापतं ते, त्याच्यामुळे थोडा हिंग घालणार आहे आणि थोडी हळद घालणार आहे. तर हे आपण डांगर मीठ तिखट घालून घेतलेलं आहे. मग त्यात आपण ताक घालून हे भिजवून घेणार आहोत. हे डांगर असं फुगत जातं, म्हणजे आधी जरी आपल्याला सैल वाटलं तरी थोड्या वेळानं ते घट्ट घट्ट होत जातं. त्याच्यामुळे मुळातच थोडं सैल ठेवायचं. हे बघा, एवढंसं दिसत होतं 2 चमचे, पण आता ते केवढं झालं बघा. ह्यामध्ये मी खोबरं कोथिंबीर पण घालणार आहे. खोबरं कोथिंबीर कांदा घातला तरी चालतो. आता श्रावण आहे म्हणून आपण कांदा घालणार नाही. बिना कांद्याचं आत्ता आपण करणार आहोत, नाहीतर कांदा सुद्धा ह्याच्यावर खूप छान लागतो. झटकन होणारं तोंडी लावणं आहे हे पण. भाकरी बरोबर झटपट होणारं तोंडी लावणं. बघा किती दिसतंय ते. 1 वाटी पोह्यांचं एवढं भरपूर डांगर झालेलं आहे. अगदी 2-3 माणसाला सहज पुरू शकतो. जसं जसं मी त्याच्यात ताक किंवा पाणी घालेन, आपल्याला पाणी हवं तर पाणी घातलं तरी चालतं, पाण्यात भिजवलं तरीही चालतं. जशी आवड असेल तसं भिजवावं, पण शक्यतो ताकात ते चांगलं लागतं. तर आपण ह्याच्यावर छानपैकी फोडणी ओतणार आहोत. आपले डांगर भाकरीबरोबर तयार. ज्वारीची भाकरी आणि पोह्यांचं डांगर. फोडणी घालणार आहे. मंग वास असा छानपैकी येतो आणि डांगर आपलं छान होतं. अशी आपली ही डांगराची रेसिपी तयार आहे. आपण भाकरी आणि डांगर सर्व करूया. छानपैकी भाकरी आणि हे डांगर खाण्यासाठी
तयार आहे. तर वरून आणखीन कोथिंबीर घालून सजवावं. असं हे आपलं पोह्याचं डांगर आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे. हा अगदी तुम्ही गावठी मेनू नक्की करून बघा, कारण आता श्रावण महिन्यात आपण वेगवेगळं काहीतरी करत असतो, तोंडी लावायला काहीतरी वेगळं हवं असतं. मग अशा वेळी हा डांगर भाकरीचा मेनू खूप छान लागतो. रात्रीच्या वेळी किंवा नाश्त्याला सुद्धा छान लागतो. नक्की सगळ्यांनी करा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.